या ठिकाणी वरापूजन करून आम्ही प्रशासनावर एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे। समस्त शेतकरी बांधव या जिल्ह्यातला नव्हे तर राज्यातला शेतकरी कालच्या 2 ऑगस्ट 30 सप्टेंबर ते 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत जे काही पूर बाधित झालेला आहे, पुरानं अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानाचे आजपर्यंत कुठलेही पंचनामे नाहीत। जाग्यावर बसून पीक विमा कंपनीवाले यायलेत, गावामध्ये पोरं धाडायलेत। ते पोरं आल्याच्या नंतर शेपाशे प्रत्येक शेतकऱ्याकडून उखळणं आणि त्यांचं नुकसान भरपाई नोंद करणं असा कार्यक्रम चालू आहे। म्हणून माझं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना, सन्माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की आम्ही वरापूजन करण्यामागचं कारणही आपल्याला थोडक्यात सांगतो। कारण आपण जर आपल्या निदर्शनास आलं बा तुम्हाला वराची उपमा द्यायलो तर हे तुम्ही थोडंसं डोक्यातून काढून टाका। कारण आपली व्यवस्था खूप चांगली आहे, पण खालची जी आपल्या खालची जी व्यवस्था आहे ती खूप निगरगट्ट झालेली आहे। गाव लेवलला तलाठी गावामध्ये यायला तयार नाही, गावाच्या बाहेरूनच गाव हाकलाय तयार आहे। कृषी अधिकारी असेल, बाकी शेतीशी निगडीत जे काही अधिकारी आहेत ते सर्वच अधिकारी, महसूलशी निगडीत अधिकारी गाव लेवलला यायला तयार नाहीत। म्हणून आम्ही आज या ठिकाणी वरापूजन करून आपला मोर्चा केलेला आहे। या ठिकाणी वरा राजानं, विष्णूचा वरा म्हणजे विष्णूचा तिसरा अवतार आहे आणि या तिसऱ्या अवताराच्या वेळेस ज्यावेळेस यांचा अवतार जन्माला आला त्यावेळेस पृथ्वी तलावर राक्षसांनी हाहाकार माजवला होता। ही पृथ्वी नायनाट करायच्या मागे लागली होती। त्यावेळेस वराह राजाला तोंड जरी वराहाचं मिळालं तरी खालचं शरीर मात्र मनुष्याचं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या राक्षसांचा नायनाट केला आणि पृथ्वी सुरक्षित केली। म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी जगतो आहोत। त्यावेळेस राक्षसांचा नायनाट केला, आता या वक्त्या अधिकाऱ्यांचा, जे काही कुचर अधिकारी आहेत, जे काही शेतकऱ्यांना त्रस्त करणारे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांचा नायनाट व्हावा। त्या अधिकाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी वरा राजा तू पुन्हा जन्माला ये आणि या अधिकाऱ्यांचा नायनाट कर आणि आम्हाला सर्व सामान्य जनतेला सुरक्षित कर, अशी या आंदोलनाच्या माध्यमातून मला सरकारला संदेश द्यायचा आहे। म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपण जर हे व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर प्रत्येक तालुक्यावर वरापूजन करून आपल्या कार्यालयामध्ये वरा सोडण्यात येतील आणि आंदोलन करण्यात येईल, अशी मी या ठिकाणी जाहीर करतो।